एक आणखीन जो विषय होता ज्याच्यासाठी तुम्ही खूप लढले तो म्हणजे वेगळ्या विदर्भाचा. ज्या काळी मोठ्या प्रमाणात आंदोलनं व्हायचे, समाजात सुद्धा लोकांमध्ये या विषयाची चर्चा व्हायची, असं चित्र होतं. मात्र आता आपण पाहतो तर एखादे ते 2 दिवस ठरलेले असतात तेव्हा अगदी 8-10 लोक येऊन आंदोलन करतात. मग हा विषय गेला का, मागे पडला कायमचा असं हा म्हणायचं? विषय गेला नाही. डिसेंबर 2027 ही डेडलाईन आहे आमची. करू किंवा मरू, पण विदर्भाचं राज्य मिळवून नव्या पिढीच्या हाती देऊ. त्याचं कारण असं आहे की विश्वासार्हता कमी व्हायचं की हे तिसऱ्या पिढीतलं शेवटचे शिलेदार व्हावे जे युद्ध करतोय. आंदोलन वाढलं, इंदिराजी द्यायला तयार होता तेव्हा मिळायचं होतं, पण मिळालं नाही कारण तसा आग्रह धरला नाही. राजीव गांधी द्यायला तयार होते तेव्हा आपल्या लोकांनी म्हटलं वेळ आली नाही, नंतर द्या. आणि हे विश्वासार्थ, कारण नेते वाढले. पण भाऊ, हे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी द्यायला तयार होते, हे असं कधी द्यायला तयार होते? नाही सर, हा जेव्हा पाठिंबा दिला ना यांनी 78च्या निवडणुकीत, जेव्हा महाविदर्भ राज्य संघर्ष समिती आणि काँग्रेस असा पॅक झाला त्यावेळेला त्यासाठी वरती झाला होता. आणि त्यावेळेला ते त्यांच्याबरोबर राहिले, त्यांचे 16 आमदार आले, 3 मंत्री झाले, पण त्यावेळेला ते कमिटमेंट करून घेतली नाही. राजीव गांधी जेव्हा हे उपोषणाला बसले, साठे आणि NKP साळवे, तेव्हा ते म्हणाले आता आम्ही द्यायला, तर ते म्हणे आता देऊ नका, योग्य वेळी द्या. असं झालं सर. आणि 10 साली जेव्हा आम्ही आमगाव ते खामगाव आलो तेव्हा सगळे नेते आमच्याबरोबर होते. आता त्यातलं कुत्रही नाही. कारण शेवटी कसं आहे, शनिवार नावाच्या धड्यातलं एक वाक्य आहे की सत्ता आणि संपत्तीचा दर्प इतका बाधक असतो की कोणत्याही व्यक्ती वा संस्थेच्या नाकापाशी गेला की त्याला सुमनीचं औषध म्हणजे क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही, माणूस आपोआपच बेहोश होऊन जातो. तो दोष आहे सत्ता आणि संपत्ती, त्याला काय करायचं? आणि मी आधीच सांगितलं, देख तेरे संसार की हालत क्या हो गई, भगवान कितना बदल गया इंसान. आणि ज्ञानेश्वरांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, जो जे वांचिलं तो ते लाहो प्राणी जातं, जो जिनको हो पसंत बात करेंगे. आणि अशा सगळ्या गोष्टीमुळे हा सगळा परिणाम आहे. पण मी खात्रीने सांगतो, मी आशावादी आहे, मी निराशावादी नाही. आणि दुसरं असं की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. दुसरं, कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. तीसरं, कल करे सो आज करे सो पल में प्रलय होगा बहिरी करोगे कब. आणि चौथं, मन में हो विश्वास, पूरा हो विश्वास, हम होंगे कामयाब एक